हे गाइस, वेलकम बॅक टू द अवर न्यू ब्लॉग आणि लाईफ टू चैतन्याच्या ब्लॉग मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आता सकाळचे वाजलेत 11 वाजलेत आणि मी आता उठलो, आंघोळ बिंघोळ सर्व झालंय आपलं. कारण का ब्लॉग काय करू समजत नाही मला जरा पण, कारण का आजचा तिसरा दिवस आहे. मी जॉब सोडला रिझाईन करून आणि आता उद्यापासून आपण करणार आहे आपला बिझनेसला स्टार्ट. तर बिझनेसचं सर्व सामान बिमान तुम्हाला मी दाखवतो. त्याच्या आधी आपण फटाफट देवाची पूजा करून घेऊया, कारण का आज 1 तारीख. जय श्री काटूश्याम. तर आपल्या आज 11 आहे. तर आपण आधी पूजा करून घेऊ आपल्या सर्व देवदेवतांची आणि त्याच्यानंतर आपण आपल्या भोले बाबाला जल चढवायला पण जाऊया. तुम्हाला तर दाखवतो मी. लेट्स गो, आधी ब्लॉगला स्टार्ट करूया. नाश्ता पण आधी केला नाही आपण, कारण का आधी पूजा करायची, मग नाश्ता करायचा असतो. आता फटाफट मी कधी पूजा करून घेतो घरच्या देवाची. त्याच्यानंतर मग आपण चालू करूया आपल्या या ब्लॉगला. गाईस आता वाजले 11 प्रॉपर 11 वाजले. मी चाललोय पाणी द्यायला, बाबाला द्यायला. लेट्स गो, चला. चालतो जरा, चालायचं जाम जरा. चालूया आणि बाबाला आपल्या पाणी देऊया. काहीच आता आलोय महादेवाच्या मंदिरामध्ये आणि हे बघा मंदिर छोटंसंच आहे. ठीक आहे, पण चला आधी चप्पल पहन दे, चाबी दे, पहन चप्पल. छोटंसं मंदिर आहे, एकदम भारी क्यूट वाला, आणि ते गेल्यावर ते वेगळीच एक वाईब येते. मंदिर आणि इकडे स्मशानभूमी अख्खी. त्याच्या आतमध्ये स्मशान आहे आणि आमचं घर पण इकडेच आहे, जवळ आहे. हे चाळ आहे, याच्या मागच्या चाळीतच आहे, जवळच आहे, एकदम लांब नाही. पण म्हणजे मंदिराच्या समोरच स्मशानभूमी आहे आणि याच्या पाठी पण एक मंदिर आतमध्ये, मग नंतर दाखवीन मी ते. आणि हे आपली चाळ आणि ती आपली चाळ तिकडेच आहे. हे काहीच तर घरी आलो आता आणि घरी आल्याच आहे बघा. हे गणपतीच्या पडद्यात आत्ता धुवून टाकल्यात आणि एकदम सॉफ्टवाला कपडा आहे. आत्ता धुतलेत, गणपतीला लावलेले ते आत्ता नाही धुतात ते लोक. विचार करा किती घरातले आमच्या फास्ट आहेत. पप्पा आलेत, पप्पा गेलेले इंजेक्शन घ्यायला. कोण नाही, ते गेले ते इंजेक्शन घ्यायला. आता इंजेक्शन घेऊन आलेत, त्यांना कुत्रा चावलेला त्याचं. चला आता नाश्ता करू. तर आता सर्व काम झालं आपलं, पूजा सर्व झाली आहे. आता नाश्ता करायला बसलोय आणि हे बघा नाश्त्याला काय काय आहे आज. बटाट्याची भाजी, कालची जी उरलेली ती, ही हरी सब्जी आहे मेथीची, आणि चपात्या. तर फटाफट नाश्ता करू आता. आणि हा ब्लॉग काय करायचं समजत नाही मला, जरा पण नाही समजत आहे काय करायचं आहे. कारण का विषय असा आहे की आपलं तिसरा दिवस आहे आजचा. मी तेच करतोय, घरात उठतो तेच दाखवतो, घरात उठतो तेच दाखवतो. उद्या पण आपले चांगले ब्लॉग येतील, कारण धंदा चालू होणार आहे. तुम्हाला आता मी माझ्या धंद्याचं सामान दाखवतो की मी सेटअप कसा करणार आहे. माझ्या फूडचा सेटअप कसा असणार, म्हणजे थोडं काट लावणार आहे आपण त्यामध्ये. मग काय काय ठेवणार ते पण सांगतो. आधी फटाफट नाश्ता करून घेऊया आणि मग आपण ब्लॉगला कंटिन्यू. मी तुम्हाला दाखवतो आता मी जे बिझनेस स्टार्ट करणार आहे त्याचा सेटअप काय असणार आहे. छोटा तुम्हाला इथे मी लावून दाखवतो आपल्या घरातच. तर आता फटाफट आधी सेटअप लावतो, मग मी सांगतो काय काय कसं कसं आहे ते. आता जे आपण उद्यापासून चालू करणार आहे बिझनेस सेटअप, काय सेटअप काहीतरी असं असणार आहे. म्हणजे फक्त मी काय काय ठेवणार आहे माहिती आहे का, पोहे, उपमा आणि शिरा. तर हा मोठा डबा, याच्यामध्ये पोहे असतात. हा छोटा आहे, याच्यामध्ये शिरा असतात. आणि हा या दोघांच्या मधला डबा आहे, म्हणजे मीडियम डबा आहे. तर याच्यामध्ये असं आपला उपमा किंवा उपमाच्यात असतो, शिरा ह्याच्यात असतो आणि पोहे ह्याच्यात असतात. आणि पोहे बिनवायचं सर्व सामान आहे. आणि ही आपली शेगडी आहे आणि ह्याच्यामध्ये सर्व आपण बनवतो. तर असा काय आपला सेटअप आहे छोटासा. आणि पहिली गोष्ट याच्यामध्ये आपण इथे आपल्याला सेंटरला एक होल पण दिलं आहे. तर त्या होलामध्ये आपण छत्री असते ना मोठीवाली, ती वाली असते. आणि बघा ती छत्री पण आहे आपल्याकडे. सर्व सामान आणलं आहे मी. मध्ये मी 2-3 दिवस धंदा लावलेला, पण जरा पण केडमसीने प्रॉब्लेम केला म्हणून. पण आता आपण प्रॉपर लावणार आहे, परत चालू करणार आहे उद्यापासून. तर असा आपला हा सेटअप आहे नॉर्मल.
उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच चांगला आवडेल तुम्हाला. आणि असा काहीतरी सेटअप आहे आपला, मस्त काहीतरी. तुम्हाला मी तो सेटअप दाखवला. आता तुम्हाला मी सामान दाखवतो काय काय. पहिली गोष्ट आपल्याकडे असतं शिरा, पोहे आणि उपमा, या 3 गोष्टी असतात. आणि चाय आपण लवकर चालू करणार आहे. 10 म्हणजे 5-6 दिवसामध्ये आपण चाय पण चालू करू, म्हणजे नेक्स्ट वीकमध्ये आपण चाय चालू करू शकतो एक. आणि आता आपण हे बघा, जिरं, राई, मोहरी, जिरं, मीठ, मोहरी, ही आपली साखर, त्यानंतर ही शेव, पोहे, रवा, साखर, हे चणे आहेत. त्यानंतर कंटेनर, ज्यांना कंटेनरमध्ये पाहिजे त्यांना कंटेनरमध्ये, ज्यांना आपल्याला कमी पैशात पाहिजे असतं. आपलं ॲक्च्युली काय माहिती आहे, कंटेनरचा रेट जास्त असतो आणि कंटेनर महाग पडतो. मग कंटेनरचं मी 25 ते 30 रुपयाच्या मध्ये विकणार आहे आणि बाकी आपलं 20 रुपयाला. त्याला बघा, सर्वच्या ह्याच्यात सर्व सामान आहे. म्हणजे प्लॅस्टिक बिस्टिक, प्लेटी, या डिस्पोजेबल, ज्यांना 10वाल्या पाहिजे त्यांना 10वाल्या छोट्या प्लेटी, सर्व आहे आपल्याकडे. हे सर्व सामान आहे आपलं. आणि आता उद्यापासून आपण एक नवीन जर्नी स्टार्ट करूया. आपण जॉब सोडला आपला, मी तुम्हाला बोललो ब्लॉगमध्ये, मी आय लिव्ह द जॉब अँड कम ऑन यूट्यूब. तर यूट्यूबमध्ये येण्यास आलो आहे आपण, पण काहीतरी एक इन्कम पाहिजे की थोडाफार, म्हणजे यूट्यूब ग्रो कधी पण करेल यूट्यूब. आता यूट्यूबचं माहिती आहे आपल्याला. तर मी परत व्हिडिओ आता ही बनवतो आज, उद्या बनवेल की नाही बनवेल मला हे पण नाही माहिती आहे. मग आपल्याला एक बॅकअप पाहिजे, म्हणजे थोडासा. आता मी टी व्ही घेतली आहे मागच्या महिन्यामध्ये, त्याचा मला हफ्ता पण भरावा लागतो. तर सर्व करायचं आहे मला. तर मला थोडंसं इन्कम पाहिजे, म्हणजे महिन्याला 10-12 हजार रुपये जनरेट झाले पाहिजेत नॉर्मली तरी. घरात पण 2-3 हजार रुपये द्यायला लागतील, मोठा झाला होता तर घरात पण आपल्याला 2-3 हजार रुपये द्यायला लागतील. तर आपण तसं आपल्याला म्हणजे कमीत कमी 12-15 हजार रुपये सुटले पाहिजेत महिन्याला. असा बिझनेस करणार आहे. बघूया आता उद्यापासून काय होतं आपल्या बिझनेसमध्ये. लेट्स गो. आता काय समजत नाही, आता बघू. आता सर्व आधी ते साफसफाई करतो. आधी मी तुम्हाला दाखवलं, आता ते सर्व साफसफाई करून घेतो, मग बघूया काय होतं ते. हे काय आता वाजलेत 3 वाजलेत आणि आपली व्हिडिओ आली आहे यूट्यूबला, लाईव्ह झाली आहे. माझा 3चा टायमिंग आहे येण्याचा. व्हिडिओ मी 3ला अपलोड होते, म्हणजे मी हे आधीच करून ठेवलेली अपलोड, फक्त 3ला शेड्यूल केलेली, ती 3ला येते. ते व्हिडिओ आली आहे. कारण का जेवण बिवण सर्व बनवायचं आपल्याला, का तुम्हाला मी शिकवीन जेवण कसं बनवायचं घरात कोण नसल्यावरती. क्लिअरिटी थोडी चांगली नाही मला माहिती आहे, पण आपण अपडेट करूच. जरा आपला धंदा चालला की मोबाईल घेईन चांगला मी नंतर. आणि ते लॅपटॉप पण लावला आहे रिसेटला, ह्याचंच काम करत होतो. आत्ता रिसेटला आत्ताचा लागला आहे, 11% झाले आहेत सर्व. त्याला मी बाहेरून कोणतरी बोलतो आहे बघा, आमच्याकडे कोण पण कधी पण येतं. जाऊ दे, मी कुठे होतो तर आपण हे लावलं आहे रिसेटला. चला आता बघू. तुम्ही पण ब्लॉग पूर्ण बघा, मध्ये नका बघू, पूर्ण बघा. थोडा माहिती आहे मला, थोडा क्लिअरिटी चांगली नाही आहे आणि आवाज थोडासा इम्प्रूव्ह करायला लागणार आहे. करू आपण लवकरात लवकर. माईक घेईन मी या हफ्त्यामध्ये, आणि मोबाईल पण आपण पुढच्या 2 महिन्यामध्ये आपण चेंज करू. जर का आपण कंटिन्यू केलं तर. पहिली गोष्ट मला कंटिन्यू करायचं आहे, आणि म्हणून मी आज पण करतो. आज मला काही टॉपिक नव्हता, पण बोललो ब्लॉग कंटिन्यू करूया. ब्लॉग म्हणजे डेली एक व्हिडिओ आलीच पाहिजे, असं काहीतरी करायचं आपल्याला. लेट्स आला बंड्या, आला बंड्या. ए बंड्या, थंडी वाजते बंड्याला. अरे रे 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 रे, काय दे, पाणी दे बंड्याला. पाणी भरव पाहिजे, पाणी भरवूया बंड्याला, पाणी भरवूया. बाबू इकडे बंड्याला पाणी भरवूया. आई पाणी देते बघ, आई देते बघ, आई देते बघ. ये पाणी पी. पिऊन उचलून तर आपण आणतो. बॉटल दिसली की त्याला पाणी लागतं, पण तो घरात आल्याला पितोच पाणी. पितो आणि बसून पाजा त्याला पाणी. लहान मुलगा येतो. होय, घे घे, तू घे, तू घे, घे तू घे. खेळतोय मस्त. घे, पकड, तू पकड.
आता जा घेऊन ये जा घेऊन ये जा तू घेऊन ये जा हा तू आण जा तू घेऊन ये जा तू घे घे तू घे गुड पाठी टाक घे तू घे उचलत नाही दादाकडे टाक ए उठ ना काय करतो असा उठ ना बसला तू कुठे बसलायस काय या नाचतोय ए मम्मी खेळून आला खेळून आला कोण आला रे बंड्याची मम्मी आली आता तो हे झाला बंड्याची मम्मी आली की मम्मीकडे जायचं आता मी पण जाऊ कुठे जाऊ मी कुठे जाऊ मला जा करतो मम्मी आली काय आता वाजलेत 9 वाजलेत आणि अजून जेवण बनतंय आपलं मग आता आणलाय वडापाव मस्त वडापाव खाऊया आणि बंड्या पण जेवतोय आपला हा बघा बंड्या पण जेवतोय मी पण खातोय भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आपल्या या यूट्यूब चॅनलला बाय.